नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 046 हा आपला चॅनल आहे। नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मंडळी, आजचा ब्लॉग आपला विसर्जन निमित्ताने आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात विसर्जन आहे इथे। तर आपण विसर्जनसाठी आलेलो आहे। तर आज पण शिवस्पर्श ढोल तशा ध्वजपथक दादर पेन हे इथं आज पण जरा धमाकूळ घालणार आहेत, कारण की आज आपला वादन असेल 141चं वादन आहे। तर बघू शकता मंडळी, आणि आपली पोरं आता मंडळी म्हणजे येते आपली टेम्पोमध्ये आहे। मी थोडा लवकर आलो आहे, मी आणि मानव आम्ही दोघंजण आहेत आता त्याल्यावर सध्या बसलो। आणि सोनूदा वगैरे कॉल करून जरा दमलीत, कारण की लवकर वादन चालू करायला पाहिजे होता, पण थोडं उशीर झालं, पोरं निघायला थोडा टाईम लागला म्हणून। तर आता थोड्या वेळाने आपलं वादन चालू होणार आहे। तर आता आपण जाऊ तिकडं थेट आणि आपल्या टेम्पोमधून ढोल उतरवू, नाश्ता वगैरे करू आणि लगेच आपण वादनाला सुरुवात करू। तर असंच बघत राहा, तुम्हाला नवनवीन बीट्स ऐकायला भेटतील, बघायला भेटतील। तर चला मंडळी, असंच आपल्याला सपोर्ट करा आणि व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला मंडळी, नंतर तुम्हाला सगळा व्हिडिओ मी दाखवतोय। तर मंडळी बघा, तर मी आता वादनवाल्यांचं गणपती आहे ना, तो पहिले बघायला आलो। तिथं पहिले दर्शन घेऊ आणि नंतर मग इथून आपण निघणार आहे। तर चला मंडळी, बघत राहा व्हिडिओ, मजा येणार आहे व्हिडिओमध्ये भरपूर। तर मंडळी, आता अशा प्रकारे आपण ऑर्डरच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि इथून आपला वादन चालू होणार आहे। तर चला मंडळी, बघत राहा। तर मंडळी, अशा प्रकारे आपण बघा मंडपाजवळ आलेलो आहेत। अश्विन पाटील मित्रमंडळ उरण अशा प्रकारे इथं पोहोचलेलो आहेत आणि आता थोड्या वेळाने आपला वादन चालू होणार आहे। आता नाश्ता आलेला आहे, नाश्ता घेऊन आला साहिलला, बघूया। तर गाईज बघा, दोन देव साहिलला
5 देऊ का बोलते 5 करायला दोनच गेले म्हटलं. तर गाईज बघा तुम्ही पाऊस पडते भरपूर आणि आम्ही पावसामध्ये वादन करतो. तर बघा सगळी मंडळी खतरनाक मजा आलेली आहे गाईज बघू शकता तुम्ही. तर गाईज बघू शकता जाम मजा आलेली आहे कारण की पावसामध्ये वादन करायला आहे मजाच वेगळा. पहिला हात घेतलेला आहे तर बघू शकता. अंगने में और मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जो है नाम वाला. खूप पाऊस पडते आणि पावसात खूप वाजवणं मजा येते आणि तुम्हाला पण बघायला खूप आवडेल.
तर बघा मंडळी, भरपूर प्रमाणात गर्दी होती इथे आणि इथंच असा माहोल होता तो. त्या माहोलमध्येच बघा कसं वादन करतात. शिवस्पर्श ढोल तशा ध्वज पथक दादर पेन. तर मंडळी, हाच तो पॉईंट आहे. इथंच आपला वादनवाल्यांचा पण गणपती इथंच असतो, आश्विनवाल्यांचा पण इथंच गणपती असतो आणि इथंच हा धमाकूल होतो. बघा जरा का व्हिडिओ. तर मंडळी बघा, तर मंथननी वाजवायला सुरुवात बरोबर केली, पण मध्येच तो ढोल उरवायला लागला साहिलच्या नादाने आणि ढोल फोडून टाकला मंथननी. तर बघू शकतो कशा प्रकारे फोडलाय तो.
तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपला मस्तीखोर वादक बघा अजिंक्य जोशी, एक नंबर, आणि कॉमेंट्री पण भारीच. तर मंडळी बघा समोर आहे ना बँजो आहे, तरी पण आम्ही कमी नाही, तरी पण आम्ही वादन करायला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपला वादन आहे ना तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आणि हा मला तरी वाटते हा पूर्णपणे बेस्ट वादन असेल आमचा, कारण की असा वादन आम्ही म्हणजे कुठं आमचा झालाच नाही. ते इथे आमचा वादन पूर्ण झालेला आहे. तर चला मंडळी आता बघा. तर बघा म्हणले अशा प्रकारे आपली ऑर्डर आहे ना ती सक्सेसफुल झालेली आहे. आणि अशा प्रकारे हा वादन आहे ना तो सगळ्यात बेस्ट वादन झालेला आहे. कारण की ह्या वादनाला एवढी मजा आली ना तेवढी मजा आपल्याला एवढ्या वादनामध्ये कुठंच मजा आली नाही, एवढी आपल्याला मजा आलेली आहे या वादनामध्ये. तर बघूया मंडळी, हा आपला उरणमधला 139वा वादन असेल. मध्ये भरपूर मजा केलेली आहे सगळे मुलाही, आणि सगळे पूर्ण पथक होता दुसऱ्या अपोजिट साईडला, ते त्यांचा गणपती होता, त्यानिमित्ताने त्यांचा पण ढोल लागले नाही. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग आहे ना तो पूर्णपणे फायनल झालेला आहे. मजा आली. थँक्यू. तर बघा गाईज, खरंच भारी वाजवला, मनापासून वाजवला, नॉनस्टॉप वाजवला. लय लांबपर्यंत आले इथनं चालत. तुम्ही तिकडनं आलो ना साताऱ्यातून, ते कमी पल्ला नाही हो, ते नॉनस्टॉप वाजवत आलात तुम्ही. चांगलं वाजवलात आणि तुम्ही दमलात पण नाही. अजून होप्स आहे, अजून वाजू शकता. हा आता बंद केला, टाइम नाही आपले ते म्हणून बंद करून टाकला. म्हणून तर जाऊ दे. मित्रांनी पण आपल्या म्हणजे चांगलं जरा संधी दिली आणि चांगलं वादन दिलं, चांगलं झालं. वाढत जाईल आपलं नाव. हां थँक्यू. नाव वाढत. तर मंडळी बघितला आपल्याला म्हणजे ह्या माणसाने पण जाम प्रेम दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला हा वादन एकदम कंप्लीट झालेला आहे. आणि ह्या ब्लॉगला मी आता इथंच एंड करतो आहे. तर चला मंडळी, भेटू आता नवीन पुढच्या वादनाची तयारी करू. आणि जिथं पुढची ऑर्डर असेल तिथं मी तुम्हाला नक्कीच नेईन आणि असे नवीन नवीन वादन आपलं दाखवायचा, तुम्हाला एकदम हटकेवाला वादन दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला मंडळी, काय चुकलं असेल तर माफ करा. तर या ब्लॉगला आता एंड करते. तर चला, गुड बाय.